आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। हा जीव वस्तुतः त्रिगुणातीत परी होऊनी मायाविमोहित सच्चिदानंद स्वरूप विसरत देह मानिता आपणा। मग त्या देहाची या अभिमान्ये मी करता मी भोगता माने त्रस्त होई अनर्थ परंपरेने मार्ग नेणे सुटकेचा गुरुपदिया सप्रेम भक्तियोग हाच एक अनर्थोपशम मार्ग महानाटकी साई श्रीर भक्तां रंगवी निजरंगी। आम्ही तयांस मानो अवतारी कारण लक्षण यतियच किया सारिय परी मी बंदा अल्लाचिया पद्रिय स्वय ये परी वदत्ते जरी स्वय अवतार डावी पूर्ण लोकाचा शुद्ध वर्णाश्रम आचार योग्य प्रचार चालवी कधी कोणाची बरोबरी करी न करवी कवण्याही परी पाही जो विश्वंभर चराचरिय तयासिय हारीच साजिरी न कोणाची अवगणना कोणासही तुच्छ लेखिना भूतमात्री नारायणा चैतन्य घना पाही तो कधी अन्न म्हणवीत अनल हक्क मी एक परमेश्वराचा पाईक गरीब मी यादे हक्क अल्ला मालिक जप नित्य कोणा संताची काय जाती कैसे वर्तती काय खाती येण्या न आकळे तयांची स्थिती ती तोंड यापरती सर्वदा व्हावयाजड जीवोद्धार परोपकारी संतावतार होती पहा सृष्टीव्र हीच सर्वेश्वर कृपा असेल जरी पुण्य गाठी तरीच उदेजेल आवड पोटीय ऐकाव्या संतांच्या गोष्टी सुखसंतुष्टी पावाव्या एकदा एक योगाभ्यासी सावय घेऊनी चांदोरकरासी ठाकले येऊन मशिदीसी दर्शनासी बाबांच्या पातंजलादी योगशास्त्र होते अभ्यासिले सागर अनुभव पाहुव जाता विचित्र साधे न क्षणमात्र समाधी महाराज साई योगेश्वर होईल जरी कृपा मजवर शंका माझ्या होतील दूर समाधी निर्धार होईल ऐसा धरुनी पोटी आहेत साईंचे जो दर्शन घेत तोंड ते बैसले हो ते खात पलांडुस्मवेत भाकर धरिली पाहोनी सन्मुख मुखा शिळी भाकर कांदा सुका हे काय वारीती माझ्या शंका प्रबळ आशंका उद्भवली विकल्प उठला त्यांचे मनीय साई महाराज अंतर्जनांनी म्हणती नाना कांदा ज्या पचनीय पडे तयांनीच खावा तो पचविण्याचा जोम व्हावा तयाने कांदा खुशाल खावा ऐकून चरकला योगी जीवा शरण सद्भावा तो गेला असो पुढ्या ते योगाभ्यासी बाबा येऊन बैसता गादीसी निर्विकल्प अंतःकरणासिय बाबांपासिय बैसले पुसते झाले सावधान पावोनी शंका समाधान लाहोनी उदी आशीर्वचन प्रसन्नमन परतले ऐशाचाणिक बहुत कथा भक्तिभावार्थे श्रवण करीता दुःख मोहादी अनर्थोपशमता भक्त सत्वरता पावती असे न अल्प जलाशय दुर्गंधीयुक्तही अतिशय तेच किय सौख्य निरतिशय मानी निसंशय सुख जीवाशुकाची एकची परी एक देही अदुजा पांजरिय मुकला शुक स्वातंत्र्या तरी मानी ती बरी परतंत्रता कुपमंडुकसम हा शुक पंजरी त्याचे सर्व सुख जाणीन स्वातंत्र्याचे कौतुक जीवही कामुक तैसाच काय मौजेचा माझा पिंजरा सुवर्णदांडीच्या येरझारा उलट टांगलो तरी मी बरा पाय न जराही सुटावा बाहेर मग या सुखा अंचवण्य नाही मग डाळिंबाचे दाणे नाही या गोड मिरचीचे खाण्य स्वसुखा नागवण्या स्वयच परी येता शुकाची घटी भेटे तयास अघटित घटी मारी तयास प्रेम्या थापटी घाली दृष्टीन तांजन त्या थापटीच्या शक्तिपात्य निसटला उघडिल्य नेत्रपात्य विरुव लागला पक्षवात्य कोण मग त्या आवरी जग अफाट त्या उघडले यथेच्छ डाळिंबी पेरूचे मळे गगन स्वाचंद विहारा मोकळे स्वातंत्र्य सोहळे मग भोगी तैसीच या जीवाची स्थिती ईश्वरानुग्रह गुरुप्राप्ती उभयलाभ्य बंधनमुक्ती स्वातंत्र्यमुक्ती अनुभवी आता होऊनी अवधानशीळ भाविक श्रोता तुम्ही सकळ शुद्ध प्रेमाची कथा रसाळ परिसाल काय क्षणभर गताध्येय चमत्कार देवनी श्यामा बरोबर चिथळीचिया दौऱ्यावर बाबा मिरीकर पाठवीत साई जाणोनी अनाथज्ञा न लांब बावापासून वीक न केल्या मिरीकरा सावधान
संकट सूचन वेळेस नाह्य केवळ सूचन केले, निवारणार्थ उपायही योजिले, नको म्हणता गळ्य बांधले, संकटे रक्षिले मिरी करा. बाबा भक्तकल्याण तत्प्र बाळासाहेब मिरीकर टाळूनी त्यांचे गंडांत्र अनुभव विचित्र दाविला. त्याहून पहा श्यामाची स्थिती, सर्पदंश होऊनी अवचिती, जीव जगण्याची आशाही नव्हती, केली निर्मुक्ती बाबांनी. तीही एक बाबांची लीला. कथा आधी श्रोत्याला विखारा जरी होता डंखला, उपाय केला काय पहा. साताची या सुमाराला हाताची या करंगळीला एकाएकीय साप डांजला, भाग झाला विषदग्ध. वेदना असह्य अत्यंत, ओव पाहे प्राणांत. माधवराव झाले भयभीत, चिंतायुक्त अंतर्य आन त्यांचे लालझाले. आप्तस्नेही सर्व मिळाले, बिरोबाकडे चला म्हणाले. संकटीय पडल्या जीवित निमोणकरही पुढे आले. उदी घेऊन जावे म्हणाले. माधवराव मशिदिया धानवले. काय केले बाबांनी. होता बाबांची नजरा नजर, पहा बाबांचा चमत्कार. शिव्या देऊ लागले अनिवार. नेदीतवर येऊ त्या चढू नको भटुरड्यावर, चढशील तर खबरदार, चल निघ जा खाली. ओत्र केली दीर्घस्वर गर्जना. अत्यद्भुत बाबा कोपले. आग अकल्पित पाखडी ते झाले. माधवराव चकित झाले, किमर्थ ताडिले कटुवच्य. पाहुनी हा ऐसा प्रकार, माधवराव घाबरले फार. कान्ह्य एक सुचेना विचार, बैसले हिरमुसले खालींच. देवही जेव्हा रागास आले, माधवराव अंतर्य भ्याले. वाटल्या उपायची सर्व हरले, जेव्हा अवेरिल्या बाबांनी. कोण नाही घाबरणार, पाहुनी वृत्ती खवळली दुर्द्र. ऐकुनी शिव्यागाळ्यांचा भडीमार, प्रसंग भयंकर वाटला. मशीद माझे माहेरघर, मी साईंचे पोटचे पोर. ऐसे असता आईच पोरावर, कोपील अनिवार का आज. सर्प डंखला हेय गाऱ्हाण्य, माते वांचून कोठे अनिर्णय. परी तीच जय लाथे हाणे, केविलवाण्या मुख केलेय. बालक जैसे मातेपाशिय, माधवराव तेसे बाबाशिय. असता नाते हे अहर्निशिय, आजची कैसी हे स्थिती. माताच जेव्हा लाथे हाणी, तेव्हा लेंकुरा राखाव्य कोणीय. जीविताशेवर सोडिले पाणी, माधवरावांनी ते समय. कान्ह्य काळ गेल्यानंतर बाबा होता स्थिरस्थावर. माधवरावांनी केला धीर, जाऊनीवर बैसले. बाबा म्हणाले न सोडिय धीर, कान्ह्यही मनिय न करे जिकीर. बरे होईल सोडिय फिकीर, दयाळू फकीर सांभाळील. घरी जाऊन स्वस्थ बैस, घराबाहेर जाऊ नकोस. राह्य निर्भय निश्चिंत मानस, ठेव्य विश्वास मजवरी. मग ते माघारा घरास पोहोचण्याचाच अवकाश. बाबा पाठविते झाले. तात्यास समाचारास निरोपासह निजूव नको त्याला म्हणावे. घरचे घरी फिरत राहावे, वाटेल ते खुशाल खावे. सांभाळाव्या हे इतुकेय. काकासाहेब दीक्षितास बाबाही वदले ते निशीस. लहर येईल त्यास रात्रीस, निजाव्यास देऊ नका. असो ऐसी सावधगिरी, ठेविता बाधा पळाली दुरी. जळजळ थोडी राहिली खरी, अंगुली भितरी विषाची. पुढे तीही बरी झाली, कैसी भयंकर वेळ टळली. ऐसी कनवाळू साईमाऊली, कृपा हेलावली भक्तार्थ. चढू नको भटुरड्यावर, ऐसे बाबांचे शब्दप्रहार. ते काय माधवरावांवर होते प्रेरिले बाबांनी. माधवरावांस अनुलक्षून नवतेयकीयतेय शब्दसंधान, देशकारक विखारा लागून. अनुजनापन तेय तीव्र. चढशील तर खबरदार, साईमुखींची आज्ञा. प्रख्र जागीच विषसंचार स्थिर, रोधिला प्रचार पुढील. इतुकेंच झाले नाही तर चल निघ जा खालीय. ओत्र हात साई पंचाक्षरी मंत्र, उतरवी विखार तात्काळ. न लागतीय कान्ह्य साधन्य दुसरीय. लौकिक मंत्री वा पंचाक्षरी, ऐसा साई भक्त कैवारी. संकट्य वारी परोपरी. नाह्य मंत्रावर्तन केले, नाह्य तांदूळ पाणी भारले, नाह्य पाण्याचे शिटकाव मारिले, तरीही उतरले विष कैसे. काय नव्हे हा चमत्कार, केवळ संतमुख उद्गार. माधवरावांस पडला उतार, कृपेस पार नाही अय्या. आता गताध्येय सूचित, कथा सुरस आणि अद्भुत. श्रोता होऊनी दत्तचित्त, ऐकणे असाध्यंत ती आता. कथा वर्णिली पूर्वाध्येय, ती येहून हिची नवलाई. कैसी माव करीत ती साई, श्रोतिया जाईल अनुवादिली. परिसता ही कथानके सुरसे वठतील गुरुवचनाचे ठसे. कर्माकर्म विकर्म निरसे.
श्रद्धा बैसे गुरुपाय्य सोप्यांतला सोपा उपाय हृदय स्मरावे साईंचे पाय हाची एक तरणोपाय माया जाई निरसोनी संसार भय बहु उदड माया समुद्भूते बंड कथाश्रवण्य होईल दुखड जोडेल अखंड आनंद एकदा शिरडींत महामारी येता ग्रामस्थ भयभीत अंतर्य दवंडी पिटली एक विचारी रहदारी सारी बंद केली महामारीचा मोठा दरारा ग्रामस्थांनी घेतला भेदरा परस्थांचा घेती न वारा व्यवसाय सारा थेला किय मरी जोवरी चाले गावात कोणी न करावा बकऱ्याचा घात गाडी न येऊ द्यावी शिवेयत नेम्या समस्त वर्ताव्य ग्रामस्थांचा हा देवबोळेपणा बाबांच्या मुळीय नावडे मना तयांच्या मते या कुकल्पना अडाणीपणा लोकांचा त्यांनी तिकडे कराव्या नियम न बाबांनी वारी घालाव्या विरजण कैस्या ते कराव्य श्रवण सादरमान होनी ग्रामपंचांचा हा निर्धार ग्रामस्थ पाळीती साचार दंड देण्या हाच परिहार नियम लवभार भंगे जो बाबांस नाह्य दंडाचे अभय ते सदा सर्वदा निर्भय लावोनिया हरिचरणीय लय सदैव दुर्जय कळीकाळा एकदा एक परगावचे गाड्य भरलिय जयात जळाऊ लांगडेय वेशींत येता पडे सांगडेय जनाते वांकडे लागले लाकडांची तेथे दुर्मिळता जाणीव ही ग्रामस्थांचे चेत्ता परी नियमोल्लंघन अनुचित्ता तेण्या दुश्चित्तता सकळिका गाडीवाल्यावरी ते फिरले गाडी तयाची परतवो लागले ए वर्तमान बाबांस कळले येऊनी थडकले ते स्थाना स्वय राहिले गाडी पुढे गाडीवाल्यासी धीर चढे ग्रामस्थांचा दुराग्रह मोडे घातल्या गाड्या वेशींत तेथुनी ते मंडपद्वारीय आणवुनी रिचविल्या मंडपाभित्रिय चकार शब्द मुखाबाहेरी कोणाच्या परी निघेना ग्रीष्म शर्द्वा हेमत ऋतू असो वर्षावा वसंत अष्टौप्रहर मशिदियत धुनी तेवत बाबाची काय बाबांचा निर्धार विचित्र अग्निहोत्र्याचे अग्निहोत्र तैशी प्रज्वलित अहोरात्र धुनी ती पवित्र बाबांची केवळ या धुनीप्रित्यर्थ मुळ्या फाट्याच्या विकत घेत बाबासमोर मंडपात भीग रिचवित भिंतिष्य साधून बाजारची वेळा बाबांनी कराव्यलांकडे गोळा तयावरीही शेजारियांचा डोळा स्वार्थासी भोळा दुर्लभ बाबा नाही चुलीस फाट्याविना चूल न पेटे ऐस्य कथिती तेय खोटे नटेय फाट्यांत वाणते तयांचेही स्वार्थी जन जात्यास द्वाड सभामंडपा नाह्य कवाड तेण्य तयांसी फावे सवड गरजू लबाड सारिखे बाबा अत्यंत परोपकारी काय वर्णावी तयांची थोरी दिसाया उग्र बाह्यात्कार्य परी अंतर्य अति सौम्य अगाध तयांचे महिमा न वाणी होनी निरभिमान करील तच्चरणाभिवंदन तरीच अवगाहन करील व्यापुनिया स्थिरचर उर्य उरला विश्वंभर विचारुनी हे निरंतर करीना वैर कुणास्य तोच भरलासे सर्व सृष्टीय दाही दिशा पाठीय पोटीय कोणावरीही वक्रदृष्टी करिता तो कष्टी होतसे अंग्य जरी वैराग्यपूर्ण स्वय लोकसंग्रहार्थ आपण करी प्रापंचिकांचे आचरण द्यावया शिकवण आश्रिता काय या महात्म्याची लीनता ऐकता वाटेल आश्चर्यचेत्ता दिसून येईल भक्तप्रेमळता अवतार सार्थकता तयांची अतुल दिनवत्सलता पोटीय सानपणाची आवड मोठी प्रत्यंतरास कोट्यानुकोटी येथील गोष्टी सांगाव्या कधीय न उपासवा तापास हठयोगाचाही सायास कधीय न रसासक्तीची आस अल्पाहारास सेवितसे जाऊनिय नियमित घरीय मागे ओली कोरडी भाकरी हीच भिक्षा नित्य मधुकरी कोड न करी जीवेचे पुरवी न रसनेचे लाड मिष्टान्नाची धरी न होड प्राप्ताप्राप्त धडगोड त्यातची गोड मानितो ऐसे परी प्राणधारण करून करी शरीररक्षण कियते ज्ञान मोक्षसाधन निरभिमान सर्वदा निजशांती जयाचे अभूषण कासया त्या माळामंडण न लगे चंदनविभूती चर्चन ब्रह्मपूर्ण श्रीसाई बोधदायक अति पावन भक्तिप्राधान्य हे आख्यान श्रवण करीती जे सावधान विरेल भवभान तयांचे जन्म जन्म भावार्थी श्रोता जोडे तनु तनु साईंचे भंडार उघडे कुतर्का क्लिष्टान हे आलोडे भोगते भाबडे सप्रेम आता पुढील कथानुसंधान श्रोता परिसिल्या एकाग्रम न आणील प्रेमाचे स्फूर्ण आनंदजीवन नयनात्य काय बाबांची चातुर्यरीती काय तयांची युक्ती प्रयुक्ती हे वाम जाणीजे सद्भक्तीय वक्तोवक्तीय अनुभव हे साईचरित्र पियुषपा न
आदर्य करा दत्तावधान, गुरुचण्य लावुनी मन, कथानुसंधान लक्षाव्य. ही कथा अपूर्व रससोयी, सेविता श्रोता न करणे घाई, पदार्थाची अपूर्वाई, चाखावी नवलाई यथेष्ट. आता पुरे गाडीची कथा, त्याहून विलक्षण बोकडाची वार्ता, आश्चर्य वाटेल श्रोतिया चेत्ता, गुरुभक्तांनानंद. एकदा एक वर्तल्या कौतुक कोणींचा आणिला बोकड एक, आसन्न मरण दुर्बल देख, आले लोक पहाव्या. जया न कोणी मालकवाली, तया सांभाळी साई मावली, सडलिय पडलिय आणि कावली, तिय विसावलिय मशिदींत. मग तेथेच तैवेळीय, बडेबाबा होते ज्यावेळी, बाबा म्हणती दे त्या बळी, निर्दाळ्य एका हारे. बडेबाबांची काय महती, बसाया स्थान उजवे हात्य, बडेबाबांनी ओढिल्यावरती, चिलीम सेविती मग बाबा. ज्या बडेबाबा वांचून, हालत नसे बाबांचे पान, ज्यान्या न करिता ग्रास सेवन, न चाले जेवण बाबांना. एकदा दीपवाळीसारखा सण, ताट्या पक्वान्या वाढिलिय पूर्ण, पंगत होता निजस्थान आपण, गेले रुसून बडेबाबा. बडेबाबा नसता पंक्तीय, साईबाबा अन्न न सेविती, आणि साईबाबाच जन्मग्रास न घेती, इतर जेविती कैसेनी. तेण्या सर्व खोळंबले, बडेबाबांस शोधून आणिले. मग जेव्हा पंक्तीस बैसविले, अन्न सेविल्या बाबांनी. आता सोडून वर्तमान कथा, बडेबाबांची दिग्दर्शन वार्ता, परिसवावी वाटे श्रोता, आडकथाही न गणावी. बडेबाबा बाबांचे अतिथी, सभामंडपीय जेवणवक्तीय, वाट पाहात खालीय बैसती, कान लाविती हांकेला. दोन बाजूंस दोन पंक्ती, मध्यभागी बाबा विराजती, बडेबाबांची जागा रीती, वाम असतीय बाबांचे. नैवेद्य सकळ ताटात परता, तिय ताट्य पंक्तींत मांडता, जेवणार निजस्थानीय बैसता, साम्य येता. भोजनाचा बाबा मग परम आद्रेय, स्वयं पुकारिता तारस व्रेय. बडे मेया म्हणता, त्वरेय. नमपुर सर्वर येती, अन्नावरी जो निष्कारण, रुसला, त्याचा तो आदर कसला, जेणे अन्नाचा अपमान केला, त्याचा सन्मान का इतुका. तरी हेही लोकसंग्रहरीती, बाबा स्वय आचरून दाविती. पंक्तीस घेतल्या वांचून अतिथी, अन्न सेविती अयुक्तेय. ही जी गृहस्थ कर्ममर्यादा, बाबा न उल्लंघिती कदा, जेणे टळतील भक्तांच्या आपदा, आचरती सदा स्वयंही. अतिथीपूजनीय इष्टप्राप्ती, तेणे होय अनिष्ट निवृत्ती, तैसे न करिता प्रत्यवाय निश्चिती, म्हणूनी पूजिती श्रेष्ठतया. अतिथी राहता अश्नविही न, पशुपुत्र, धन, धान्य, विनाश न, अतिथीस पडता, उपोष्ण, आमंत्रण ते अनर्था. तयांस प्रत्यय साईसमर्थ, रुपये 50 दक्षिणा देत, तयांस बोळवीत पावले एकष्ट, बाबा जात स्वयकीय. त्या बडेबाबांवर जेव्हा आली, त्या बोकडाची प्रथम पाळी, कैसाबे, कातना, एसकू खाली, सबब निघाली मुखावाटे. माधवराव होते ते थे, बाबा आज्ञापिती, तया तेय, शा महत्व, तरी आणजा सुरी तेय, कापुअ, बोकडा तेय, जा आता. माधवराव भक्त निघले, राधाकृष्णाबाई कडे, जाऊनी आणला सुरा तिकडे, ठेविती पुढ्या बाबांचे. जरी तो सुरा आणावयास, माधवरावांस पडले, सायास, सुरीवजा पाहुनी तयास, येईना मनास बाबांच्या. इतुक्यान ते वार्तेची कुणकुण, राधाकृष्णेच्या कानिय पडून, सुरा माघारा घेतला मागवून, दया उपजून अंतर्य. मग माधवराव झाले जाते, आणिक सुरा आणावया ते तिकडेच वाड्यात झाले बैसते, की न घडो हसते ती हत्या. मग काकांचे पहावया मानस, बाबा तन्व आज्ञापिती तयास, जा तू सुरा आण कापावयास, 39 निर्मुक्तसायास कारी त्या. काका 52 कसी सुवर्ण, बाबांस जरी ठाव्य पूर्ण, तथापि त्या ताविल्या वांचून, निवती न नयन जनांचे. ते चोख आहे किय हिणकस, परीक्षा न करिता जन चौकस, घेती न लाविता सुलाखवा कांस, धरिती न विश्वास बोलाचा. लाधाया हिऱ्यास निजवैभव, सोसव लागती घणाचे घाव, फुकाची न देवकळा गौरव, टाकीचे घाव न साहता. काका जरी गळ्यांतील ताईत, इतरांस कैसी यावी प्रचित, इराही बांधुनी सूत, पारखी अग्नींत टाकीती. संतवचनीय धरिता विकल्प, अयशस्वी तयाचे संकल्प, निसत्व निष्फळ वाग्जप, परमार्थ अल्पही साधेना. वंद्य मानी जो गुरुवचनार्थ, सफल तयाचा स्वार्थ परमार्थ, देखे जो दोष कुटिलता तेथ, अधहपात पावे तो. गुरुसेवेसी जो तत्पर, गुरुवाज्ञेचाच ज्या आद्र, इष्टानिष्टतेचा सर्व विचार, गुरुशिरावर तो ठेवी.
गुरुवाज्ञेचा तो केंक्र स्वतंत्र नाह्य तया विचार नित्य गुरुवचन पालन सारासार देखेना चित्त साईनाम स्मरणीय दृष्टी साई समर्थचरणीय वृत्ती साई ध्यानधारणीय देहकारण्य साईंच्या आज्ञापन आज्ञापाल न उभयात जाता एक क्षण न तोही विलंब न होई सहन न हे अविलक्षण विनदान दीक्षित विशुद्ध सत्वधिरू निश्चयाचे महामेरू बोकड जिव्य केव्य मारू विचारू ज्या शिवेना निरपराध बोकड मरेल आत्मा तयाचा तळतळेल स्वच्छ निजयशही मळेल आतळेल पाप महा हा विचार नाहीच ते थे आज्ञाबन पाप जे थे आज्ञा परिपालन अवलंबितेय तयापरतेय पुण्य ना गुरुवाज्ञा जया प्रमाण तया विलक्षण चधे स्फूर्ण सहज कोमल अंतःकर्ण घेव प्राण उद्युक्त मग ते साठ्यांचे वाड्यांत गेले आज्ञेप्रमाणे शस्त्र आणि ले बोकड माराव्या सिद्ध झाले नाही कचरले तिळमात्र गुरुवाज्ञेचे अपरिपाल न तेच विरश्रीचे अस्फूर्ण केले शस्त्राचे आलंब न अंतःकरण दृढ केले जन्म निर्मळ ब्राह्मणवशा जन्मादार अभ्यव्रात अहिंसा तयावरी हा प्रासन ऐसा हात कैसा वाहील गुरुवाज्ञापालनीय नीट डा केला मनाचा एकदा धडा परी छाती उडे धडत डा घाम भडभडा सुटला कायावा चामणे शब्दप्रहारही जो नेणे तेण्या शस्त्रप्रहार करण्य दुर्घट घटण्या ते हेस गुरुवचना अवमानिती नाह्य तयांस दुसरी गती पूर्वपुण्यकर्म उपहती जाहली निश्चिती तयांच्या गुरुवनुजना परिपाळणं यांची भूषणां माझी भूषण हीच सत्शिष्याची खूण आज्ञोल्लंघन महत्पाप गुरुवाज्ञेचे एक क्षण जाऊ न देता करावे पालन विचारी चांचरी तो करंटा जाणं विषाणहीन नरपशु तेथे न पाहण्या मुहूर्त शुभाशुभवा तुर्तातुर्त तात्काळ आज्ञा मानी तो धूर्त दीर्घसूत्री दुर्भागी मग कास घालून एके हात्य दुजियान्य शस्त्र सांवरीती अस्तन्या सारीत सारीत येती अजा होती ते स्थानीय आश्चर्य करीती ग्रामस्थ लोक हे काय कृत्य अलौकिक काकांचे मनाची ती कोणवळीक मावळली किय कैसेनी मुसलमान मांसाहारी त्या चडफडत्या अजावरी फकीरबाबा शस्त्र न धरी तेथे तयारी काकांची वज्राहूनही कठोर कुसुमाहूनही कोमलत्र म्हणती असती जे लोकोत्तर तयांचे अंतर ते खर्य मग घट धरोनी सुरा हातेय उंच करोनिया निचकरातेय म्हणती मारूंच का बाबा यातेय एकदा मातेय वदाकिय आर्तत्राणार्थ शस्त्रधारण तेणेच निरपराध अजहन्न परी गुरुसेवेसी विकिला प्राण म्हणून अनमान जीवाला मारुअ जाता घाई घाई कृपा उपजली तया हृदय सुरा चांचरे मागेय जाई हस्त न होई पुढारा भुव मार आता काय बघ सी परिसुनी अखेरची आज्ञा ऐसी प्रहार कराव्या आवेश्य अर्धवर्तुळेंस्य ते वळले सूर्यासहित कर उचलीला बोकडाचा काळ आला परी देवची तयाचा राखणवाला तात्काळ पावला तयाला आता हा खास करील घाय ऐस्य पाहोनी साई माय अंत पाहुअ जाता अपाय म्हणे रे जाय राहू दे हा काका होय परता काय रे तुझी ही निष्ठुरता ब्राह्मण होनी हिंसा करीथा विचार चेता नाह्य का ऐस्य परिसथा टाकीला सुरा आश्चर्य वाटले लहान थोरा जीवदान लाधला बकरा गुरुभक्ती शिखरा चढविली मग काका सुरा टाको न काय वदती द्या अवधान बाबा आपुलेय अमृतवच न धर्मशासन ते आम्ही नेणू दुजा धर्म आम्हा नाह्य लाजशर्म गुरुवचनपालन हेच वर्म हाची आगम आम्हांतेय गुरुवाज्ञापरिपालन हेंची शिष्याचे शिष्यपण हेंची आम्हा निजभूषण अवज्ञा दूषण सर्वार्थी हो सुखी अथवा कष्टी परिणामावर नाह्य दृष्टी घडेल असेल जैसे अदृष्ट्य परमेष्ठीला काळजी आम्हा तोण एकची ठावये आपुल्या नाम नित्य आठवावे स्वरूप नयनीय सांठवावे आज्ञांकित व्हावे अहर्निशय हिंसा हिंसा आम्ही नेणुअ आम्हांसी तारक सद्गुरुचरणू आज्ञा किमर्थ हे मनीय नाणुअ प्रतिपालनू कर्तव्य गुरुवाज्ञा जैत स्पष्ट युक्तायुक्त वा इष्टानिष्ट हे विचारी तो शिष्य नष्ट सेवाभ्रष्ट मी समजेय गुरुवाज्ञेचे उल्लंघन तेच जीवाचे अधपत न गुरुवाज्ञा परिपाल न मुख्य धर्माचरण हेय चित्त गुरुपदीय सावधान
राहोत किया जावोत प्राण आम्हा गुरुचीच आज्ञा प्रमाण परिणाम निर्वाण तो जाणे आम्ही नेणो अर्थानर्थ आम्ही नेणो स्वार्थपरार्थ जाणवो एक गुरु कार्यार्थ तोची परमार्थ अमूतेय गुरुवचनाची यापुढेय विधिनिषेध व्यर्थ बापुडे लक्ष गुरुनी योग कर्तव्याकडे शिष्याचे सांकडेय गुरुमाथा आम्ही आपुल्या आज्ञेचे दास योग्यायोग्य नाणव मनास वेळ्य वेंचुव जीवितास परी गुरुवचनास प्रतिपाळुव स्वभावे अजय दयाभूत तेच मनहोय पाषाणवत लेंचई न जय करुधचत ब्राह्मण सजत कराव्या वाटेल ह्य श्रोती अवघड परी ह्य सद्गुरुघरचे गारुड वाईकदा गुरुवचनारूढ तात्काळ गुढ उकलेल एकदा त्यांची धरल्या कास पाय ठेविल्या पूर्ण विश्वास मग शिष्याची चिंता तयास न लगे सायास कराया सर्वथैव वाहून घ्या पायास भय नाह्य मग तयास केवळ तोच तयाचा आत्मविश्वास परतिरास लाववी त्रिप्रकार शिष्य अस्ति उत्तम मध्यम अधम वृत्ती प्रकार प्रत्येकीय अति सकलितीय अभिव्यक्ती साणित्व न सांगता अभीष्ट जाण्य जाणतान सेवा करू लागण्य प्रत्यक्ष आज्ञे लाग्य न खोळंबणेय जाण्य उत्तम शिष्य तो गुरुन्य आज्ञापिता मान्येय अक्षरेय अक्षर प्रतिपाळणेय कार्यांतरी न विलंबणेय जाण्य मध्यम शिष्य तो गुरुने आज्ञा करीत राहण्य करू करू म्हणतची जाण्य प्रतिपदीय प्रमाद करणेय जाणा अधम शिष्य तो परम वैराग्य नाह्य अंतरीय नित्यानित्यविवेक न करी कैंचिय गुरुकृपा तयावरी जन्म जरी घालविला तरी जो गुरुपदीय निरंतर इच्छा तयाची पुरवी ईश्वर निश्चळ निष्काम करी सत्वर तो परात्पर सोयरा असावे निर्मळ श्रद्धाबळ वरी प्रज्ञेचे अबळ प्रबळ सबुरीची जोड अढळ परमात सबळ तयाचा येथे न लगे प्राणनिरोध अपानोदान यांचा शोध हठयोग समाधी वा उद्बोध साधन दुर्बोध ते अहंहा असता शिष्याची भूमिका तयार सद्गुरु सिद्धीसी नाह्य उशीर ते तोंड सदैव अनुग्रह तत्प्र एकाची पायावर उभे सगुण साक्षात्कार प्रातिती भक्त मात्र तेच अनुभविती भाविकांना उपजे भक्ती पाखंडयुक्ती इतरांना पुढे मग बाबा काकांस्वत्ती घे हे टमरेल पाण्याचे हातीय आता मी हलाल करीतोय निश्चिती देतोय सद्गती तयातेय आद्यस तो बोकड मरणोन्मुख तेथेच आहे तक्या ना जी क फकीरबाबांस विचार एक समयसूच काठवला घेतला बाबांचा विचार बोकड मारावा तक्यावर येण्या मिशय करवितान स्थलांतर बोकड देहांतर लाधला बोकडाचा मृत्यू अटळ जाणून चुकले होते सकळ परी पाहुनी योग्य वेळ केला हा खेळ बाबांनी सद्गुरुसी शरण गेले सद्गुरुरूपची ते जहाले सैंधव सिंधुस्नानार्थ निघाले ते काय निघाले बाहेरी जीव हाया जगाचा भोगता ईश्वर जगद्भोग प्रदाता परी सद्गुरु एक मोक्षदाता निजात्मैक्यता निधान कृपा उपजलिया पोटीय सद्गुरु देतील दिव्य दृष्टी तेण्या मग ही सकल सृष्टी मावेल दिठीय एकदांची हेमाड सायपाय शरण तेथे वाही देहाभिमान मन्य म्हणे सावधान बाबा निरभिमान मज ठेवा आता पुढील अध्यायात विय थट्टा विनोदाची रससोयी करीत कैसे महाराज साई ती नवलाई पर्येसा दिसाया विनोद करमणूक परी ती अत्यंत बोधदायक अभ्यासील जो भक्त भाविक परमसुख पावेल स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्रीसाई समर्थ सच्चरिते गुरुभक्तलीला दर्शन नाम त्रयोविंशतितमुध्यय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भवतु।